काढो फोटो नमस्कार मित्रांनो, मी राज सारंग आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज अचानक जेजुरीला जाण्याचा योग आला। आम्ही सगळे बालपणीचे मित्र जे 10वी पर्यंत एकत्र होतो आणि अजूनही एकमेकांच्या टचमध्ये आहोत, तर सगळ्यांनी ठरवलं की आज जेजुरीला जायचं आणि खंडेरायाचं दर्शन घ्यायचं। मग काय, मित्राने नवीन गाडी घेतली होती, ती घेऊन निघालो जेजुरीला। सकाळी 7 वाजता आम्ही नेरळवरून प्रवासाला सुरुवात केली। खूपच प्रसन्न आणि आल्हाददायक असं वातावरण होतं आणि सकाळी लवकर निघाल्यामुळे रस्त्याला ट्रॅफिकही तशी फारशी नव्हती। सगळ्यांना भूक लागली होती म्हणून लोणावळ्याजवळ मनशक्ती केंद्र म्हणून एक ठिकाण आहे, तेथे आम्ही नाश्ता करण्यासाठी आलो। तसे आमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये अजूनही काही मेंबर आहेत, पण काही कारणास्तव आज त्यांना येणं शक्य झालं नाही, म्हणून आम्ही 5 जण आज आलो आहोत। नाश्ता करता करता आमचा मित्र ताराचंद, ज्याच्या गाडीमधून आम्ही आज आलो आहोत, त्याने त्याचं मनोगत व्यक्त केलं। माझ्याकडे पाय तुटलेला असताना सुद्धा मित्रांसोबत येण्याची उत्सुकता म्हणून मी तुटलेला पाय घेऊन मित्रांसोबत आलेलो आहे। सध्या मनशक्ती केंद्र यांच्या रुची तरंगमध्ये बसून थालीपीठ, मेदवडा, मिसळ, कांदाची भाकरी, चंद्रकांतच्या शेतातली गवारीची भाजी आणि लसण आणि खोबऱ्याच्या चटणीचा आनंद घेत आहे। तुटलेल्या पायात दुखत नाही। पाय तुटला म्हणजे पूर्ण फ्रॅक्चर नाही, हे तर फ्रॅक्चर होता 15 दिवसांपूर्वी। या मनशक्ती केंद्रामध्ये चहा आणि नाश्त्याची खरंच खूप उत्तम सोय आहे, त्यामुळे इथे लोकांचीही खूप गर्दी असते। तुम्ही कधी लोणावळ्याला येत असाल तर या ठिकाणाला नक्की भेट द्या। मनसोक्त नाश्ता करून झाल्यावर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला लागलो। जिवलग मित्र सोबत असले की प्रवासामध्ये वेळ कसा निघून जातो कळतही नाही। ड्रायव्हर ओके, गॅस कंप्लीट ड्राईव्ह करतात। आणि अशा तऱ्हेने आम्ही जेजुरी गडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो। गडाच्या पहिल्या पायरीशी नतमस्तक झालो आणि आम्ही गड चढायला सुरुवात केली। पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला प्रसादाची आणि पूजेच्या साहित्यांची छोटी छोटी दुकानं आहेत। आणि इथे काही लोक पारंपरिक वेशभूषा करून आपले फोटो काढून घेत होते। जेजुरीचा खंडोबा हे अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत आहे। खास करून लग्न झालेले नवदाम्पत्य इथे दर्शनासाठी आवर्जून येत असतात। तसेच अनेक लोक आपले देव घडवण्यासाठी किंवा नवीन टाक बनवून घेण्यासाठी आणि खंडोबाची तळी भरण्यासाठी संपूर्ण कुटुंबासोबत इथे दर्शनाला येत असतात।
तुम्हाला जर घोड्यावर बसून तुमचा फोटो काढायचा असेल तर इथे तसं फोटो काढण्याची सोय आहे. आजूबाजूची दुकानं पाहत पाहत गप्पा मारत मारत हळूहळू आम्ही एक एक पायरी वर चढत होतो. ते म्हणतात ना, जोपर्यंत शरीर सुदृढ आहे तोपर्यंत फिरून घेतलं पाहिजे. आणि बोलता बोलता आम्ही कधी गडावर येऊन पोचलो ते कळलंच नाही. आता दुपार झाली होती आणि दुपारच्या या कडक उन्हामध्ये गडावरचा हा भंडारा खूपच चकाकत होता. त्यामुळे सोन्याची जेजुरी का म्हणतात याचा प्रत्यय आम्हाला आला. गर्दी असल्यामुळे आम्ही दर्शनाचे पास घेतले आणि दर्शन रांगेत उभं राहिलो आणि खंडेरायाचं दर्शन घेतलं. गाभाऱ्यामध्ये शूटिंग करण्याची परवानगी नसल्यामुळे आतमध्ये काही शूट करता आलं नाही. खंडेरायाचं दर्शन घेतल्यावर आम्ही बाजूला असलेल्या पंचमहादेव मंदिरामध्ये महादेवाचं दर्शन घेतलं. हे मंदिर जमिनीखाली आहे आणि या मंदिरात येण्या जाण्यासाठी एक छोटासा रस्ता आहे. आता तुम्हाला माझ्या मित्रांची ओळख करून देतो. हा आहे रुपेश. हा आहे ताराचंद्र. हा आहे चंद्रकांत आणि हा आहे सुरेश. दर्शन घेऊन झाल्यावर संपूर्ण गड आम्ही फिरलो आणि थोडंसं फोटो सेशन वगैरे केलं. छान फोटो काढले आणि पुन्हा आम्ही गड उतरायला सुरुवात केली. मित्रांसोबत संपूर्ण दिवस खूप छान गेला आणि आता संध्याकाळ झाली होती आणि संध्याकाळच्या मंद प्रकाशामध्ये आम्ही आमच्या परतीच्या मार्गाला लागलो. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपलं चॅनल राज सारंग ब्लॉग्सला सबस्क्राईब करा आणि आपलं फेसबुक पेज राजेंद्र सारंगला फॉलो नक्की करा. धन्यवाद.